कविता सादर करत आहे। त्याचे बोल आहे, येऊ दे ग आई मला माझी दुनिया बघायला। 84 लक्ष येऊनी फिरून आले मी तुझ्या पोटी। 84 लक्ष येऊनी फिरून आले मी तुझ्या पोटी। चंद्र सूर्य राहतील साक्षीला असे शब्द येती ओठी, असे शब्द येती ओठी। जन्माला येऊ दे ग आई मला माझी दुनिया बघायला, तुझे ऋण फेडायला। नको करू गर्भपात माझा मुलगी होईल म्हणून का, नाही संसाराला तुझ्या ग राहणार आयुष्यभर बोजा। जन्माला येऊ दे ग आई मला माझी दुनिया बघायला, तुझे ऋण फेडायला। मीही जीव लावीन आई बाबा तुम्हा, राखी बांधेन पुनवेला दादाच्या हाताला। दादा वंशाचा असेल दिवा जरी, दिवा लावील मीही माझ्या नवऱ्याच्या घरी। जन्माला येऊ दे ग आई मला माझी दुनिया बघायला, तुझे ऋण फेडायला। क्षणभर विचार कर ना ग आई, आजीने तुला जन्माला घातले नसते तर कायद्याच्या चौकटीत राहून आजचा विचार करतेस ना ग आई। तुम्ही पण 7 बहिणी असून आई बाबांना ओझे झालात काय, सांग ना ग आई। जन्माला येऊ दे ग आई मला माझी दुनिया बघायला, तुझे ऋण फेडायला। एक विचारते ग आई बाबा तुम्हा, असे विचार का आले मनी तुमच्या। आणि जर मला जन्माला नाही घातले तर कशी मिळणार दादाला बहीण। जेव्हा होशील तू म्हातारी सुन हाकलेल तुला दारी, पण आठवेन मी तुला पण वेळ निघून गेलेली असेल। हे विसरू नकोस ग आई, महादेवाची पार्वती, कृष्णाची राधा, रामाची सीता, पांडुरंगाची रुक्मिणी, अशीच तुझी बाबाची जोडी मीही असेल कुणाची तरी। जन्माला येऊ दे ग आई मला माझी दुनिया बघायला, तुझे ऋण फेडायला। हे विसरू नकोस ग आई, या देशाला भारत माता का म्हणतात, का कुलदैवत महाराष्ट्राची तुळजाभवानी स्त्रीच ना। मुलीचे शिक्षण सुरू करणारी पहिली स्त्री सावित्रीबाई फुलेच ना। पुत्र पाठीशी ढाळ छातीशी शत्रूशी लढणारी झाशीची राणी स्त्रीच ना। आंबेडकर फुले शाहूंना जन्म देणारी माता स्त्रीच ना। या देशाची एक पंतप्रधान होऊन गेली ती इंदिरा गांधी स्त्रीच ना। या देशाची राष्ट्रपती झाली ती प्रतिभाताई पाटील स्त्रीच ना। आणि या विज्ञान युगात आतावर आई स्त्री कोणत्याही क्षेत्रात काम करताना पुढेच आहे। जसे कल्पना चावला, किरण बेदी, विज्ञानाच्या संगणक युगात या इंटरनेट दुनियेत मुली कुठे मागे राहताना दिसतात का। मी पण